देशभरातील अतिशय महत्त्वाच्या अपडेट्सकडे विद्यार्थी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर आंदोलनावर ठाम आहेत। रात्री 12 वाजल्यापासून अधिकच हे आंदोलन तीव्र झालेलं आहे। रात्री 12 वाजले तरी देखील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला। दरम्यान या सगळ्याचा थेट जंतर मंतरवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत। आज 25 जुलै ही तारीख उजाडलेली आहे। दिवस उजाडायचा आहे तरीही देशभरातली तरुणाई जंतर मंतरवर तेवढ्याच मोठ्या गर्दीनं इथं थांबलेली आहे। जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारकडून सकारात्मक पाऊल पडेल अशी एक अपेक्षा या सगळ्या तरुणांना आहे आणि त्यामुळं हे सगळे तरुण इथं रात्रंदिवस ठिय्या मांडून आहेत। देशभरातल्या वेगवेगळ्या भागातली ही तरुण मंडळी यांच्या 3 मागण्या होत्या प्रमुख, त्यापैकी 2 मागण्या मान्य झाल्यात। पण प्रमुख जी मागणी आहे ती म्हणजे शिक्षा मंत्री, उच्च शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। या मागणीवर मात्र हे ठाम आहेत। आज म्हणजे या दिवशी केंद्र सरकारचं एक शिष्टमंडळ आणि कॉकरोच पार्टीच्या वतीनं एक मीटिंग पण होणार आहे आणि त्या मीटिंग मध्ये साधारणतः दुपारी 3:30 वाजता काय नेमकं ठरतं ते पाहणं महत्वाचं असेल। मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम टीव्ही, जंतर मंतर, नवी दिल्ली। नवी दिल्लीतील जंतर मंतरवरची ही दृश्य आहेत। रात्री 12 वाजता मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले आहेत। धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम राहू असा निर्धारच या विद्यार्थ्यांनी केला।